नमस्कार मंडळी. तर कसे आहात तुम्ही सर्व? आणि येस, आजपासून मी माझं वेट लॉस चॅलेंज स्वीकारत आहे आणि मी 60 दिवसात वजन कमी करण्याचं चॅलेंज घेत आहे आणि इंटरमिटंट फास्टिंग करणार आहे 14 तासांचं. आणि शगुनचा आकडा म्हणून 11, तर 60 दिवसात मी 11 किलो वजन कमी करणार आहे इंटरमिटंट फास्टिंग करून. तर चला बघूया माझं वजन कमी होतंय की नाही ते. सकाळी उठून पहिल्यांदा फ्रेश झाली आणि वजन चेक केलं तर ते होतं 112. म्हणजे गणपतीनंतर जेव्हा मी चेक केलेलं होतं तेव्हा ते होतं 114 किलो. आणि आता पुन्हा वेट लॉस करायला लागले तर ते वजन फ्लक्च्युएट होणार आणि ते आलं आहे 112. आणि 60 दिवसानंतर मला 101वर यायचंच आहे, म्हणजे पुन्हा एकदा शगुनचा आकडा. मी माझ्या डाएटमध्ये ना आता 2 गोष्टी ॲड ऑन केलेल्या आहेत, त्या मला डॉक्टरांनी सजेस्ट केल्या म्हणूनच मी ॲड केल्यात. तर पहिली गोष्ट म्हणजे गोमूत्र अर्क आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवळा आणि कोरफडीचा ज्यूस. हे मी माझ्या डाएटमध्ये घेते आणि हे उपाशीपोटी घ्यायचं असतं. तर हे घेतलं आणि त्याच्यानंतर मस्त ही चण्याची भेळ केलेली होती ती खाल्ली. दुपारी जेवणामध्ये ना मी मस्त पराठा केलेला होता, मोठ्या साईजचा होता म्हणून एकच घेतला. त्याच्यावर छान तूप लावलेलं होतं, सोबत दही घेतलेली होती, त्याच्यामध्ये मी स्टिविया टाकलेली होती. संध्याकाळी चहा घेतला, बिन साखरेचा होता. रात्रीच्या जेवणामध्ये एवढं सगळं घेतलेलं होतं पण एक एक चमचाच मी घेतला. मला भात एक्स्ट्रा वाटला म्हणून थोडासा भात मी काढून टाकलेला होता. आणि मी कॅलरीसुद्धा काउंट करते, हे तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगेन. तर असा होता आजचा माझा दिवस.